नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10वी सायन्स पार्ट 1चा पेपर कसा लिहावा हे सांगणार आहे. हा पेपर 10 तारखेला होणार आहे. पेपरला जाण्याआधी हा व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ पाहिल्याने तुमच्या मार्क्समध्ये खूप बदल होईल व तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. हा पेपर 2023चा आहे. हा फक्त एक सरावासाठी आहे, ज्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की कसा लिहावा पेपर 10वीचा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. सर्वात आधी आपण हे दिलेले इन्स्ट्रक्शन वाचूयात. पहिला इन्स्ट्रक्शन आहे, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. द नंबर ऑफ राईट ऑफ द क्वेश्चन इंडिकेट फुल मार्क्स. In the case of MCQ, question number 1A, only the first attempt will be evaluated and will be given credit. पाचवा इन्स्ट्रक्शन आहे, for every MCQ, the correct alternative A, B, C or D with sub-question number is to be written as an answer. For example, question number 1A, 2B, 3C. सहावा इन्स्ट्रक्शन आहे, सायंटिफिकली करेक्ट लेबल डायग्राम्स शुड बी ड्रॉन व्हेरेवर नेसेसरी. हे इन्स्ट्रक्शन खूप महत्त्वाचे आहेत. यांना अनुसरूनच तुम्ही पेपर लिहायचा आहे. तर पहिला प्रश्न हा MCQचा असतो. MCQ हा स्कोरिंग क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन लिहिताना क्वेश्चन नंबर 1 लिहावा व त्याचा अल्फाबेट सपोज ए असेल तर ए व त्याचा आन्सर लिहायचं. याचा आन्सर आहे अ जनरेटर. द डिव्हाइस यूज फॉर प्रोड्युसिंग करंट इज कॉल्ड अ जनरेटर. असे उत्तर तुम्ही सर्वांचे लिहायचे आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे, इफ अ रे लाईट पासेस फ्रॉम अ डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम इन अ स्ट्रेट लाईन द अँगल ऑफ इन्सिडन्स मस्ट बी. याचे आन्सर लिहिताना तुम्ही क्वेश्चन नंबर 2A and answer is 0 degree असे लिहावे. यामुळे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. सर्व प्रश्नांची उत्तरे अशीच लिहायची आहेत. नंतरचा प्रश्न आहे B, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फाइंड द ऑड मॅन आउट. लाऊडस्पीकर, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक मोटर अँड मॅग्नेट. याचे आन्सर आहे मॅग्नेट. असे प्रश्न तुम्हाला पेपरला विचारले जातात. ऑडमॅन आउटचे सर्व क्वेश्चन तुम्ही करून यायचे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, कंप्लीट द कोरिलेशन. यामध्ये CuI2चं ब्राऊन कलर आहे, तर AgClचा कलर कोणता? तर याचा आन्सर आहे व्हाईट. सिल्वर क्लोराईडचा आन्सर आहे व्हाईट. नंतरचा क्वेश्चन आहे, मॅच द पेअर. यामध्ये ग्रुप ए व ग्रुप बी असे दिलेले आहेत. हा क्वेश्चन अटेम्प्ट करताना तुम्ही याच्या जोड्या लावणे हे टाळावे व डायरेक्ट त्याच्यासमोर आन्सर लिहावे. या क्वेश्चनचा आन्सर आहे क्वेश्चन C, 1.003. एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1.003 आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, स्टेट ट्रू ऑर फॉल्स. वेवलेंथ ऑफ रेड लाईट इज क्लोज टू 700 नॅनोमीटर. तर हे क्वेश्चन ट्रू आहे. तुम्ही सर्व कलर्सची वेवलेंथ करून जावी. असे प्रश्न विचारले जाऊ शकतो तुम्हाला. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, राईट द नेम ऑफ स्मॉल सॅटेलाईट मेड बाय अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स फ्रॉम COEP सेंट टू द स्पेस थ्रू इस्रो इन 2016. तर याचा आन्सर आहे स्वयं. नंतरचा क्वेश्चन आहे, गिव्ह सायंटिफिक रिझन. हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी असतो. याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स असतात व तुम्हाला 2 लिहायला लागतात. हा क्वेश्चन अटेम्प्ट करताना तुम्हाला 2 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर 4 पॉईंट्स लिहावे व 3 मार्क्सचा असेल तर 6 पॉईंट लिहावे.
असं लिहिल्याने तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील व काही मुद्द्यांना अनुसरूनच याचे उत्तर लिहावे. फॉर एक्झाम्पल, फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर ऑर ॲल्युमिनियम वायर इज यूज. तर यामध्ये आन्सर कसे लिहाल, तर कॉपर अँड ॲल्युमिनियम आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. दे आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि अजून काय लिहिणार, त्यांना लो रेझिस्टिव्हिटी असते. अशा मुद्द्यांना अनुसरून तुम्ही वाक्य बनवायची आहेत व ते लिहायचे आहेत. यामुळे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. तसेच आन्सर या दोघांसाठी सुद्धा लिहायचे आहे तुम्ही. यामुळे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. तर नंतरचा क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 3. तर पहिला क्वेश्चन आहे, हाऊ डू वी फील अबाउट एअर इन ईच ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स. तर पहिले कंडिशन आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60%. याचे आन्सर तुम्ही लिहायचे आहे. आणि बी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी इन लेस दॅन 60%. नंतरचा क्वेश्चन आहे, कंप्लीट द रिॲक्शन. ही रिॲक्शन तुम्हाला दिलेली आहे. तर C12H22O11 याला हीट दिल्यावर काय तयार होते, तर ते आपल्याला लिहायचं आहे. याचे उत्तर आहे कार्बन आणि वॉटर. ही इक्वेशन लिहिताना तुम्ही नक्कीच तिला बॅलन्स करावी. त्यामुळे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील, पूर्ण मार्क्ससुद्धा मिळतील. नंतरचा क्वेश्चन आहे, डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट. हा क्वेश्चन लिहिताना तुम्ही नेहमी बॉक्सचा वापर करावा. डिस्टिंग्विश बिटवीनचा क्वेश्चन लिहिताना बॉक्सचा वापर करावाच लागतो. तर यामध्ये मास अँड वेट तुम्ही लिहायचे व त्याचे कोणतेही 4 पॉईंट्स लिहायचे. 2 मार्क्सला विचारले असल्यास तुम्ही 4 पॉईंट लिहू शकतात. त्यामुळे तुम्हाला बरोबर मार्क्स मिळतील. नंतरचा क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. टाईप ऑफ सॅटेलाईट अँड द नेम ऑफ इंडियन सॅटेलाईट अँड लॉन्चर. तर यामध्ये नॅव्हिगेशनल सॅटेलाईट आहे. तर याचे सॅटेलाईट आहे IRNSS व याचा लॉन्चर आहे PSLV. हा क्वेश्चन तुम्ही नक्की करून जा. त्यानंतरचा आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट. तर याचं सॅटेलाईट आहे IRS व लॉन्चर आहे PSLV. हा क्वेश्चन परीक्षेमध्ये नक्की विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, डिफाईन पिरियड्स अँड ग्रुप्स ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. हा क्वेश्चन अटेम्प्ट करताना तुम्ही सर्वप्रथम पिरियड्स व ग्रुप्सची डेफिनेशन लिहायची. जर तुम्हाला येत असतील तर मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये किती पिरियड्स आहेत व किती ग्रुप्स आहेत हे सुद्धा लिहिले तरी चालेल. यामुळे तुम्हाला तुमच्या मार्क्सवर अधिक भर दिले जाईल. नंतरचा क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. असे न्यूमेरिकल्स असल्यास सगळ्यात पहिले तुम्ही द पार्ट ऑफ द गिवन लिहायचा. सर्व दिलेले लिहून घ्यायचे. त्यानंतर टू फाइंड, आपल्याला काय फाइंड करायला दिलेले आहे ते लिहायचं. नंतर आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहेत ते लिहायचे व आन्सर लिहिताना बॉक्समध्ये लिहायचे. यामुळे तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळायला मदत होईल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, ॲन एलिमेंट हॅज इट्स इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन ॲज 281. नाव आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर यामध्ये व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट. बी आहे व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस एलिमेंट अँड सी आहे टू व्हिच पिरियड डज द एलिमेंट बिलॉंग. हा क्वेश्चन अटेम्प्ट करताना सर्वप्रथम तुम्हाला ॲटॉमिक नंबर म्हणजे काय हे माहीत असणे गरजेचे आहे. त्यानंतर ग्रुप्स कशाला म्हणतात ते तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तसेच पिरियड्स म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. हे नक्की करून जा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द
फिगर अँड नेम द रे AB, रे CD, रे GH. हा आन्सर तुम्ही लिहायचा आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड आन्सर द क्वेश्चन्स. NaCl इज ॲन आयोनिक कंपाऊंड. तर ए, वाय इज NaCl ॲन आयोनिक कंपाऊंड? तर सर्वात आधी तुम्हाला आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय हे माहीत असणे गरजेचे आहे. आयोनिक कंपाऊंड म्हणजे एक सबस्टन्स जो फॉर्म होतो इलेक्ट्रॉन एक्सचेंजमुळे. दुसरा प्रश्न आहे, टू प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड हॅव हाय मेल्टिंग पॉईंट अँड हाय बॉइलिंग पॉईंट्स. नंतरचा क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द फिजिकल अँड केमिकल चेंज ऑफ द फ्रॉम द फॉलोइंग फेनोमेना. फर्स्ट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर. तर याचे उत्तर आहे फिजिकल चेंज. नंतर दुसरा प्रश्न आहे, रायपनिंग अ फ्रूट. याचे उत्तर आहे केमिकल चेंज. तिसरा प्रश्न आहे, मिल्क टर्न इंटू कर्ड. ही केमिकल चेंज आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. याचे आन्सर आहे फिजिकल चेंज. नंतरचा प्रश्न आहे, डायजेशन ऑफ फूड इन द स्टोमक. याचे आन्सर आहे केमिकल चेंज. व नंतर आहे, आयरन फिलिंग्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट. याचे आन्सर आहे फिजिकल चेंज. असं तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड आन्सर द क्वेश्चन. यामध्ये ही फिगर ऑब्झर्व करायची आहे. यामध्ये स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ मेटल्स दिलेली आहेत आणि ते मेटल्स आहेत आयरन, कॉपर अँड लीड. तर पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, व्हिच एलिमेंट हॅज मॅक्झिमम स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी अँड जस्टिफाय. दुसरा आहे, व्हिच एलिमेंट हॅज मिनिमम स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी अँड जस्टिफाय. नंतरचा क्वेश्चन आहे, डिफाईन स्पेसिफिक स्पीड हीट ऑफ ऑब्जेक्ट. हे तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द फिगर्स ABC गिवन इन देअर युजेस. तर पहिली आहे ती फ्यूज आहे. नंतरचं स्विच आहे व तिसरं गॅल्व्हॅनोमीटर आहे. त्याचे युजेस तुम्ही लिहायचे आहेत. नंतरचा क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट. तर याचे उत्तर लिहिताना हे तुम्हाला माहीत असेलच, हायड्रोकार्बन्स याचे 2 टाईप्स असतात, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. त्यानंतर सॅच्युरेटेड मध्ये अजून एक पार्ट असतो जो आहे अल्केन व अनसॅच्युरेटेडमध्ये अल्केन आणि अल्काईन असते. नंतर याचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. याचा आहे CnH2n व याचा आहे अल्काईनचं जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. याचे एक्झाम्पल आहे मिथेन. याचे एक्झाम्पल आहे इथिन व याचे एक्झाम्पल आहे ॲसिटायलिन. अशा पद्धतीने तुम्ही लिहायचे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, सिंगल बॉन्ड असेल तर मिथेन, डबल बॉन्ड असेल तर मिथिन अँड ट्रिपल बॉन्ड असेल तर मिथाईन असे तुम्ही लिहायचे आहे. हे लक्षात ठेवायचे आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, आन्सर एनी वन ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. तर यामध्ये आहे, ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ही फिगर तुम्हाला दिलेली आहे. त्यातील ए आहे, नेम द डिफेक्ट ऑफ विजन रिप्रेझेंटेड इन अबोव फिगर. याचे नाव तुम्हाला लिहायचे आहे.
नंतरचा क्वेश्चन आहे स्टेट द रिझन फॉर दिस डिफेक्ट. हा डिफेक्ट होण्याची कोणते कारणं आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. नंतरचा क्वेश्चन आहे हाऊ इट इज करेक्टेड. हा कसा करेक्टेड केला जातो ते तुम्ही लिहायचे आहे. नंतरचा क्वेश्चन आहे ड्रॉ द डायग्रॅम टू शो द करेक्शन ऑफ दिस डिफेक्ट. याच्या करेक्शनची डायग्रॅम तुम्हाला काढायची आहे. नंतरचा क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोविंग टेबल. तर येथे तुम्हाला कॉमन नेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड आयुपॅक नेम लिहायचे आहे. तर चला, पहिला आहे इथिलीन. याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे CH2 डबल बॉन्ड CH2 व याचे आयुपॅक नेम आहे इथिन. नंतरचा क्वेश्चन आहे ॲसिटायलीन. तर याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे HC ट्रिपल बॉन्ड CH. मी आत्ताच तुम्हाला सांगितले जर वायलीन असेल तर तो ट्रिपल बॉन्ड असतो, ENE असेल तर तो डबल बॉन्ड असतो व ANE असेल तर सिंगल बॉन्ड असतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे ॲसिटिक ॲसिड CH. याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे CH3COOH. याचे आयुपॅक नेम आहे इथॅनॉइक ॲसिड. असे आहे. नंतरचा क्वेश्चन आहे मिथिल अल्कोहोल. तर याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे CH3OH. नंतरचा क्वेश्चन आहे 5वा. याचे आन्सर आहे ॲसिटोन. ॲसिटोन म्हणजेच CH3COCH3 व याचा आयुपॅक नेम आहे प्रोपेन 2,1. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. हा तुमच्या कामात येईल अशी मी अपेक्षा करते. थँक्यू. हा व्हिडिओ पाहिल्यामुळे तुमच्या मार्क्समध्ये नक्कीच फरक पडेल.